विरोधी पक्ष नेत्याचं नाव बदलल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान ही आदित्य ठाकरेंनी चर्चा फेटाळून लावली आहे। ही चर्चा अफवा असून अफवांवर विश्वास ठेवू नये अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। 22 आमदार दुसऱ्या गटात जात आहेत असंही ऐकलं होतं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। वीस आमदार कुठच्या तरी गटातून दुसरीकडे जातात असं पण ऐकलं, पण बिलकुल नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका। दरम्यान आदित्य ठाकरेंना पडलेलं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असं प्रत्युत्तर भाजपा आमदार परिणय फुके यांनी दिलंय। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार परिणय फुके आहेत। सर, काय सांगाल? आदित्य ठाकरेंनी नुकताच एक आरोप केला की 22 आमदार फुटणार आहेत, काय सांगाल? मला असं वाटतं दिवस रात्र जो व्यक्ती जे विचार करत असतो ते स्वप्न त्याला पडतात आणि मला असं वाटतं की आदित्य ठाकरेंना आता दिवसासुद्धा स्वप्न पडायला लागले की शिवसेनेचे काही आमदार फुटतील, राज्य सरकारमध्ये महायुतीमध्ये भांडणं होणार, राज्य सरकार परत कोसळणार किंवा या प्रकारचं स्वप्न ते मला असं वाटतं बघायला लागले आणि या सगळं त्यांचं मला असं वाटतं हे सगळे स्वप्न त्यांचे भंग होतील। कारण शिवसेना आज मजबूतीने एकनाथ शिंदे साहेबांसोबत उभी आहे, माननीय फडणवीस साहेबांसोबत उभी आहे। आज शिवसेना जी खरी शिवसेना आहे, जी हिंदुत्ववादी शिवसेना आहे, जी हिंदुत्ववादी शिवसेना आहे, जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, ती आज भारतीय जनता पार्टीसोबत युतीमध्ये आहे, या सरकारमध्ये आहे आणि या सरकारमध्ये ही शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चांगलं काम करत आहे, महाराष्ट्राला प्रगतीकडे नेत आहे आणि मला असं वाटतं आदित्य ठाकरेजींनी आता स्वप्न बघणं बंद केले पाहिजे, कारण त्याचा मोठा स्वप्नभंग होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, नागपूर। शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरात भेट झाली। अधिवेशनासाठी आलेले नेते एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते। यावेळी अधिवेशनाचं कामकाज आणि विरोधी पक्षनेतेपद यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। मला भेटले, काही चर्चा झाली, काही राजकीय चर्चा झाली। शेवटी माझे जुने मित्र आहेत। 20 वर्ष सभागृहामध्ये ते आणि मी एकत्रितपणे काम करत असताना कोकणातले आमदार म्हणून आम्ही एक दुसऱ्यांकडे विविध कामांसाठी जात असतो। ते जेव्हा नगरविकासचे राज्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे माझं कामं घेऊन जायचो। आज मी परिवहन मंत्री आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये बसेसचा काही विषय आहे आणि काही नवीन बसेस त्यांना चालू करायच्या, त्या संदर्भात त्यांनी जर माझ्याशी चर्चा केली असेल तर मला असं वाटतं कोणाच्या पोटामध्ये दुखायची काही गरज नाही आहे। भास्कर जाधव आणि आम्ही चांगले मित्र आणि शेवटी कसं आहे की राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालूच आहे, त्यामुळे त्याचा याचा काही तुम्ही हे जुळवायची गरज नाही। बेळगावमध्ये मराठी भाषिकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे। बेळगावमध्ये सीमावासियांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि कर्नाटक सरकारच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सुरू असलेल्या या मेळाव्यात आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे। दरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सीमावासियांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली आहे। सोबतच महाराष्ट्राच्या नेत्यांनाही कर्नाटकात बंदी घातली आहे। दरवर्षी सीमावासीय महाराष्ट्रात सामील होण्याची मागणी करत कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू होताच महामेळावा घेतात। मात्र गेल्या काही वर्षांपासून याला परवानगी नाकारत दडपशाही केली जाते। याचा निषेध उबाठा सेनेनं केलाय। आज कर्नाटकातल्या महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस अडवून कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर दिलं जातंय। शिवसेना पक्षाच्या सर्व आमदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे। तर महायुतीच्या समन्वयाबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती आहे। हिवाळी अधिवेशनाच्या सर्व दिवस सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहण्याबाबत एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना आदेश दिलेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये समन्वय समितीची एक बैठक घेण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि या बैठकीमध्ये नक्कीच काही गोष्टी सामोपचारानं करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि कदाचित समन्वय समिती जी आमची आहे
त्या समन्वय समितीची तिन्ही नेत्यांबरोबर देखील बैठक होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे आणि हा वाद आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पोहोचलाय. मंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील अंतर्गत वादावर खरं तर नागपुरात महत्त्वाची बैठक उद्या होण्याची शक्यता आहे. शिरसाट एककलमी निर्णय घेत असल्याचा आरोप जंजाळ यांनी केला होता आणि यानंतर त्यांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेत नाराजी व्यक्त केली. अशी इच्छा आहे तुमची? ते सोबत यावे का नाही यावे हा त्यांचा निर्णय आहे, परंतु माझे मित्र ते कायम आहेत आणि राहतील. सर 22 शिवसेनेचे आमदार संपर्कात आहेत वेगळ्या गटाच्या, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. आदित्य साहेबांकडे ती माहिती असेल म्हणून ते बोलले असतील. मी त्याच्यावरती बोलणं योग्य नाही. सराव परीक्षेच्या एका उत्तर प्रश्नपत्रिकेमध्ये उच्च जातीचं नाव काय असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे यवतमाळच्या एका काही वेळेला मूर्खपणा हे जे काय प्रश्नपत्रिका काढतात त्याच्यात ते असतात आणि त्यांच्यावर गंभीरपणे कारवाई सुद्धा करायला पाहिजे. कधी कधी प्रश्नपत्रिका विषयाशी संबंध नसलेले सुद्धा प्रश्न टाकलेले आपण अनेक वेळेला पाहिलेले. या विभागानं त्यांच्यावर आता कारवाई करणं गरजेचं आहे. सर एक मोठा निर्णय होणार आहे, सरकार घेणार आहे. वाघ हल्ल्यामध्ये किंवा बिबटे हल्ल्यामध्ये जो कोणी मयत होईल त्याच्या घरातल्या माणसाला सरकारी नोकरी देणार आहे. चांगला निर्णय आहे, कारण की अचानक एखाद्या घरातल्या करता माणूस असेल किंवा कोणाचा व्यक्तीचा मृत्यू जर झाला तर ते घर अत्यंत दुःखाच्या खाईत जात असतं. त्यावेळेला त्यांना सहकार्य करणं सरकारची भूमिका जर असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. सर तुमचं मत कसं? विषय चांगला निर्णय आहे. सरकारने जो निर्णय घेतला आहे त्यामुळे त्या कुटुंबाला एक फार मोठा आधार मिळणार आहे. ते लवकरात लवकर शासनाने ही घोषणा करावी. अरे हो शिरसाट, चला ना.